नालासोपाऱ्यामधल्या सुषमा गुप्ता या महिलेचं 6 वेळा नाव एकाच मतदार यादीमध्ये आढळल्याच्या नंतर मतदार याद्यांमधला घोळ कुठेतरी समोर आलेला होता आणि त्यानंतर मग सुषमा गुप्ताचं नाव अनेक वेळा ज्या पत्त्यावरती होतं ते शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मिळून आलेली नाही। मात्र दिवसागणिक यादीमधला घोळ जो आहे हा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आता बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख आहेत। निलेशजी, तुम्ही सांगा की ज्या सुषमा गुप्ता जी आहे, जिचं 6 वेळा नाव आलेलं होतं, ती सुषमा गुप्ता ही तुमच्या वार्डामध्ये त्यांचा पत्ता दाखवण्यात आलेला होता, नेमकी काय वस्तुस्थिती? सुषमा गुप्ताचं नाव जवळपास 6 वेळा आलं आणि ते जेव्हा नाव आम्ही जेव्हा बघितलं त्यात जीवदानी चाळ आणि तुळींज हा परिसर सांगितलं। तुळींज परिसर हा माझ्या वॉर्डमध्ये मोडतो म्हणून आम्ही सगळी तपासणी केली, परंतु कुठेही आम्हाला ती महिला आढळून आली नाही। पण जेव्हा आम्ही हे बघितलं तेव्हा आम्हाला वाटलं की नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय। जसं राहुल गांधी म्हणतात की मतदार यादीमध्ये घोळ आहे, म्हणून आम्ही आमच्या याद्या काढल्या, तपासल्या। अच्छा, त्या सगळ्या याद्या तपासल्यावर मला जवळपास यादी नंबर 315, म्हणजे माझ्याकडे सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो की ही 315 नावाची यादी आहे। याच्यात जवळपास 49 नावं हे एकाच व्यक्तीचे नावे, म्हणजे ही जी तुम्ही जर याच्यामध्ये जर बघाल ही नावावरची बरोबर आहेत, पण नावाच्या खाली जेव्हा पती किंवा वडिलांचं नाव असते, कुठल्याही याचं आपण पती किंवा वडिलांचं नाव लिहितो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की वडिलांचं नाव असेल। समजा आता इकडे जर आपण बघितलं अमित सिंह म्हणून आहे, अमित सिंह, तर अमित सिंहाच्या वडिलांचं काय नाव आहे ना, तर अमित सिंहाच्या वडिलांचं नाव आलं पाहिजे। तर अमित सिंहाच्या वडिलांच्या नावी ऐवजी प्रवीण प्रमोद देवधर हे नाव या ठिकाणी आलेलं आहे। अशा 49 ठिकाणी वडिलांच्या किंवा पतीच्या जागी या एकाच व्यक्तीचं नाव आलेलं आहे। एकाच व्यक्तीचं नाव आहे किंवा आपण जेव्हा ऑनलाईन रजिस्टर नावं करतो तेव्हा त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर द्यायचा असतो, त्या मोबाईल नंबर OTP येतो आणि तुम्ही जेव्हा OTP अपलोड करता तेव्हा तुमचं नाव रजिस्टर होते। परंतु या ठिकाणी हा एकच मोबाईल नंबरवर ही 49 नावं या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांच्या नावे नोंदणी केलेली आहे ते भाजपचे पदाधिकारी आहेत। प्रवीण प्रमोद देवधर हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि अशा प्रकारे हे बोगस अशा प्रकारचे मतदार नोंदणी करायची, यातले काही माझ्या परिसरात असतील आहेत, पण काही जे आहेत ते बाहेरची पण नावं आली आहेत। आणि आम्ही अशा याद्यामध्ये मला 615 नावं अशी मिळाली जी बाहेरची निघाली आहेत आणि मग धानी विभाग असेल, संतोष भवन असेल आणि तिकडे कुठल्याही प्रकारचा त्याचा संपर्क पण आमचा होत नाही। म्हणजे अशा प्रकारची नावं शोधून कागद बनवून त्याचे बोगस नोंदणी करण्याचं काही षडयंत्र नाही आहे ना। याबाबत तुम्ही काही तक्रार वगैरे केली का? बघा, आता आमच्याकडे नवीन याद्या ज्या आहेत त्या आज उद्या आमच्याकडे येणार आहेत। त्या जर ऑनलाईन जेव्हा प्रकाशित होतील, जेव्हा ते नागरिकांसाठी उपलब्ध होतील तेव्हा त्या याद्या चेक करून आम्ही याच्यावर तक्रार करणार आहेत। परंतु हे भारतीय जनता पार्टीचं मोठं राजकीय षडयंत्र आहे की अशा प्रकारे बोगस नोंदणी करून या प्रकारे निवडणुकीवर प्रभाव पाडून निवडणूक जिंकण्याचा हा एक मार्ग त्यांनी शोधलेला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की सुषमा गुप्ता या महिलेच्या नावानंतर प्रत्येक नगरसेवक हा जो आहे या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार याद्या तपासणीचं काम करतोय। मात्र यामध्ये खळबळजनक मुद्दे जो आहेत, आता ज्याप्रमाणे एकाच व्यक्तीचं नाव जे आहे ते 59 मतदारांच्या समोर पती किंवा वडील या नावाने आलेला असल्याचा दावा सुद्धा या ठिकाणी निलेश देशमुख यांनी केलेला आहे। त्यामुळे नेमकी मतदार यादीचा घोळ आणि राहुल गांधी जे करत असलेले आरोप हे निश्चितच कुठेतरी पुराव्यानिशी समोर येत आहेत की काय, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।